त्यांचा तो सुरुवातीचा काळ अतिशय स्ट्रगलचा, संघर्षाचा होता. आणि तो स्ट्रगल आणि तो संघर्ष काय असतो ना, मी बघितलेला आहे. त्या एकट्या तिथे तेव्हा मिळकतीचं साधन नव्हतं, त्यांना नोकरी नव्हती, हाताशी पैसा नव्हता. दररोज संध्याकाळी रात्री जेव्हा त्या अशा यायच्या जेवल्यानंतर, अशा सोसायटीमध्ये जरासे आम्ही बाहेर पडायचो, जेवलात का असं एक दुसऱ्याला विचारतो ना आपण शेजार पाजाऱ्यांना, तर तेव्हा त्या म्हणायच्या हो जेवले. काय खाल्लं? दूध चपाती. आणि रोजचा आहार त्यांचा केवळ दूध चपाती होता. कदाचित तो सात्विक आहार म्हणून त्या घेत असाव्यात, किंवा त्यांना त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं असेल म्हणून तो आहार घेत असाव्यात. पण तेव्हा त्यांना मी संघर्ष करताना पाहिलं. त्यांचं बीएड झालं, बीएड झालं तेव्हा त्यांच्या, सॉरी ज्योती मॅडम मी बोलणार आहे, त्यांच्या सावत्र आई होत्या. आणि त्या सावत्र आईने अक्षरशः तिचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुकडे करून जाळले, फेकले असे. आणि जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने ते कसे तरी गोळा केले, त्याला चिकटवलं, अर्धवट ते फाटलेलं जळलेलं पेपर चिकटवलं आणि त्याच्यातनं नवीन कुठे 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 शोधून तिने ते परत ते पुन्हा मिळवलं, नवीन प्रिंट काढून घेतल्या आणि पुढचं शिक्षण घेतलं. पाठी कोणाचाही आधार नव्हता तिला. एकटीच्या जीवावर फिनिक्स पक्षी जसा राखेत परत भरारी घेतो तशी भरारी तिने घेतलेली आहे. आणि महानगरपालिकेमध्ये कसं लागायचं माझ्याशी रोज बोलायची. आम्ही भेटलो की महानगरपालिकेची बाबा भरती प्रक्रिया कशी असते, कधी लागते, मग काय काय विचारतात, मला काय काय कागदपत्र लागतील. मला पण तोडकं मोडकं जेवढं नॉलेज होतं, कारण मी पण 91ला नवीनच लागलेली होती, तोडकं मोडकं जेवढं नॉलेज होतं तेवढं सांगायची. आणि मला असं वाटायचं की बाबा बीएमसी मध्ये कशालाही प्रयत्न करत असेल, तिला काय मिळणार आहे का सहजासहजी, शपथ आहे जे खरं आहे ते मी आज बोलते, तिला कशाला प्रयत्न करत असेल. पण नाही, तिने येऊन मला सांगितलं की मला माझी निवड झाली आहे. आणि तो क्षण मला आठवतो खूप आनंदाचा, की तिची महानगरपालिकेत निवड झाली आणि नंतर तिला शाळा मिळाल्या. शाळेमध्ये तिचं ते कर्तृत्व, मीही त्याच विभागात, ती पण त्याच विभागात, आणि तिचं ते सगळं कर्तृत्व, तिचं स्त्रोत व्यक्ती म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पाठ्यपुस्तक मंडळावर तिचं काम पाहून खूप बरं वाटलं की त्या काळामध्ये तिने केलेला संघर्ष आज यशस्वी झालेला आहे. आणि 1 रुपयाची कोणाची मदत नसताना भाड्याच्या एवढ्याशा खोलीमधून तिने स्वतःचा आज फ्लॅट घेतलेला आहे बोरीवली सारख्या एरियामध्ये. दोन्ही नवरा नोकरी करतात, पण विरारला घर घेतात, नागासोपाऱ्याला घर घेतात, कारण आवाक्यात नाही आमच्या म्हणून आम्ही तिकडे गेलो. पण एकट्या स्त्रीने हे बोरिवलीमध्ये घर घेऊन दाखवलं आहे. हे फार म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग मला तेव्हा कळलं की ती दूध चपाती खात होती हे योग्य होतं, बरोबर होतं, कारण तिला पुढचं हे सगळं घडवायचं होतं. कारण स्त्रियाच असतात, त्यांनाच काळजी असते की मला घर पाहिजे, मला हे करायचं आहे, मला अजून काय प्रगती करायची आहे, मग त्यासाठी मला काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे. सगळ्या स्त्रियांना जास्त असते, पुरुष असतात शिल्लक ठेवणारे, पण जास्त सिंहाचा वाटा हा स्त्रियांचा असतो घराला हे पुरवण्यासाठी, म्हणजे काही शिल्लक ठेवण्याच्या बाबतीमध्ये. तर त्यामध्ये ज्योतीचं 100% योगदान आहे. तिच्या मिस्टरांची साथ तिला होती, ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, याच्याबद्दल मी नकारणार नाही. पण आर्थिक बाबतीमध्ये सक्षम ती स्वतः झालेली आहे आणि स्वतः तिने सगळं मिळवलेलं आहे. मला जेवढं अनुभव शेअर करायचा होता, मी भावूक झाली आहे खरोखर, आणि तो मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. पुढचा आपला कार्यक्रम सुरुवात करतोय.